1 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तहसील कार्यालयामध्ये महसूल दूत हा उपक्रम राबविण्यात आलाय। तालुक्यातील 31 महाविद्यालयातील 1 युवक व 1 युवती अशी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। त्यांना 2 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय येथे महसूल सप्ताहाचं औचित्य साधत 1 दिवसाचं प्रशिक्षण देण्यात आलंय। तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना महसूल दूत म्हणून ओळखपत्रही देण्यात आलंय। या प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने महसूल विभागामार्फत शैक्षणिक व नोकरीसाठी लागणारे प्रमाणपत्र दाखले यांच्यासाठी लागणारी कागदपत्र व प्रक्रिया यांची सविस्तर माहिती देण्यात आली। शासनामार्फत महसूल विभाग राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात येणार असून शासनाच्या योजना महसूल दूतामार्फत जनतेपर्यंत पोहोचविल्या जाणार असल्याचं सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी सांगितलंय। यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नायब तहसीलदार सागर मुंदडा, नायब तहसीलदार प्रशासन संजय धनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी अव्वल कारकून अकबर तांबोळी, सेतू कार्यालयाचे सतीश दळवी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते। नमस्कार। काल 1 ऑगस्ट महाराष्ट्र राज्याचा महसूल दिन काल साजरा झालेला आहे आणि महसूल दिनाच्या अनुषंगानं राज्यभरामध्ये नवनवीन उपक्रम आणि संकल्पना राबवण्यात येत आहेत। तर त्याच अनुषंगानं नाशिक महसूल विभागाचे विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर प्रवीण गेडाम सर यांच्या संकल्पनेतून विभागामध्ये महसूल दूत ही संकल्पना राबवण्यात येत आहे। या संकल्पनेअंतर्गत जे काही महाविद्यालय आहे, कनिष्ठ महाविद्यालय असतील, वरिष्ठ महाविद्यालय आहेत, यामध्ये जे काही ॲक्टिव्ह विद्यार्थी आहेत यांना आपण महसूल दूत म्हणून या ठिकाणी नियुक्त करत आहोत। आणि महसूल विभागाच्या जे काही वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत याच्यामध्ये वेगवेगळे दाखले आहेत, प्रमाणपत्र आहेत। महसूल विभागामध्ये अधिकाराभिलेखात दुरुस्त करण्यासाठी ई हक्क प्रणाली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची ही पीक पाहणीची प्रक्रिया आहे। त्याचबरोबर सध्या सुरू असलेली ॲग्रिस्टॅगची नोंदणी आहे, PM किसान आहेत। तर ह्या योजनांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, त्याचबरोबर समाजामध्ये देखील जनजागृती व्हावी याकरता आपण महसूल दूत नियुक्त करत आहोत। आज या ठिकाणी 2 तारखेला आपण सिन्नर तालुक्यामध्ये जे काही महसूल दूत नियुक्त केलेले आहेत यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आपला मानस आहे आणि ज्या काही शासकीय योजना असतील या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना याचा लाभ कशा पद्धतीनं दिला जाईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि हा उपक्रम आपण यशस्वी करणार आहोत। धन्यवाद। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सुधाकर भगत, सिन्नर।